बरं जर नाही पटलं तर नको देऊन राजा. तू हे बघ ऐक, तू काय करू लागला, तू पस्तावशील मी नसलो तर. इतकी हालत खराब करतील लोक, सांगू तुला. पस्तावशील, मरेपर्यंत पस्तावशील. हा पस्तावशील तू. आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला. आता दादागिरी. बस झाला आता, बस झाला आता. येणार नाही रे मागे. आपण पाहतोय प्रशांत बंब यांची ही भाषा आपण आता पाहिली. ज्या ठिकाणी मतदारांकडे मतांची भीक मागणारे हे राजकारणी अशा प्रकारे सुद्धा सामान्य जनतेवर भडकू शकतात, हा प्रकार आपण सध्या साम टीव्हीवर पाहिला. प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये हा राडा झालाय. नेमका हा वाद कशामुळे झालाय आपण सविस्तर पाहूया. ऐक, तू काय करू लागला, तू पस्तावशील मी नसलो तर. इतकी हालत खराब करतील लोक, सांगू तुला. पस्तावशील, मरेपर्यंत पस्तावशील. हा पस्तावशील तू. आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला. आता दादागिरी. बस झाला आता, बस झाला आता. येणार नाही रे मागे, आता नाही मागे. बस झाला. इलेक्शन चालू आहे, चल मागे नाही तुला आता. चल घ्या रे बाहेर, चल चल बाहेर चल. पाहतोय अतिशय संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल. चक्क कार्यकर्त्यांना प्रशांत बंब यांनी सांगितलंय त्या व्यक्तीला या सभेतनं बाहेर काढा आणि एकूणच त्याला मारहाण करायला सुद्धा हे कार्यकर्ते गेले. दरम्यान या संदर्भात स्वतः प्रशांत बंब आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. प्रशांतजी, आपण पाहतोय अतिशय संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल. एका व्यक्तीने तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही अशा पद्धतीने त्याला वागणूक दिली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? तुम्ही काय करता, वन साइड काहीतरी बोलता बर का. तुम्ही कसली वागणूक, अर्धा तासापासून त्याला सगळे समजवतात. तुम्ही फक्त तितकीच क्लिप दाखवता. अर्धा तासापासून त्याला सगळे समजवतात. मी समजा त्यांनी मला प्रश्न विचारले, मी त्याचे उत्तरही दिले. उत्तर दिले का, मुद्दाम त्याला उत्तर नव्हतं ऐकायचं. हे सन्माननीय सतीश चव्हाण आमदारांनी पाठवलेले प्रत्येक गावात त्रास देऊ लागले. माझी 15 वर्षाची डेव्हलपमेंट वाचून दाखवतोय मी, स्पष्ट सांगतोय लोकांना. जर मी काम केलं असेल तरच मतदान द्या. आणि ते 17 वर्षापासून पदवीधराचे आमदार असून त्यांचं काम नाहीये, म्हणून माझे कामच लोकांपर्यंत दाखवायचे नाही, अशा पद्धतीत ते वाटतात. तुम्ही जर नीट बघितली ना ती क्लिप पूर्णच्या पूर्ण, आणि लोकांचा खासदार रिस्पॉन्स पण बघा मला पूर्ण. ते विनाकारांचे धिंगाणा करतायत, माणसाचे पेशन्स संपतात. आणि मी जे सांगतोय ना त्यांना ह्याला घे म्हणून, तिथे पोलीस होते, पोलिसांना सांगितलं मी. अगोदर पोलीस होते त्यांना मी स्वतःहून उलट थांबवलं आणि अशा पद्धतीने केलं. आम्ही कोणतंही करत नाहीये, हे जाणून बुजून माझ्या सभा होऊ नये म्हणून कुफान रस्ता आहेत. आणि तुम्ही जे आता बोलता बोलता शेवटी बोलले ना, संतापजनक आहे आणि अशा पद्धतीने करायचं, तुम्ही पूर्ण बघितल्याशिवाय करताय असं काही बोलू नका चॅनलवर. मात्र प्रशांतजी, त्यामध्ये धडधडीत दिसतंय. तुम्ही कार्यकर्त्यांना सांगताय त्या व्यक्तीला बाहेर न्या आणि बाहेर काढा. हे कितपत योग्य? एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे जनतेच्या समस्या ऐकून घेणं. आई, तुम्ही पुन्हा ना वन साइड बोलताय. अर्ध्या तासापासून सांगितल्यावर मी पोलिसांना सांगतोय ते यांना बाहेर. कारण की त्यांचा प्लॅन काय आहे, माझ्या सभेचा वेळ टाकावा, माझ्या दुसऱ्या गावाला मला जावताच येऊ नये. 10 वाजेच्यात माझ्या सभामध्ये असे व्यत्यय आणायचे. अर्ध्या तासापासून त्याला, तुम्ही सगळं बघा, तुमच्या वार्ताहरांना विचारा. अर्ध्या तासापासून समजवल्यानंतर मला जर बोलूच देणार नाही लोकांसमोर, तर त्याला बाजूला घ्यावा लागेल ना. अगदी नक्कीच प्रशांतजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. एकूणच तुम्ही विरोधी पक्षावर हे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा व्यक्ती कुणी पाठवला होता का किंवा कुणी या संदर्भात हे कृत्य केलंय ते जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्या संदर्भातली चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद प्रशांतजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.